फिनिशिंग मटेरियलची ओळख. इंट्रोडक्शन टू फिनिशिंग मटेरियल. कोणत्याही बांधकामाचं किंवा वास्तूचं सौंदर्य वाढवण्यासाठी ज्या साहित्याचा उपयोग केला जातो त्या साहित्याला फिनिशिंग मटेरियल म्हणतात. सौंदर्याबरोबरच वास्तूवर वातावरणाचा आणि अन्य गोष्टींचा परिणाम होऊ नये त्यापासून ते सुरक्षित राहावे यासाठी फिनिशिंग मटेरियल वापरलं जातं. इमारतीच्या आतील आणि बाहेरील भिंतींचं सौंदर्य वाढवण्यासाठी तसंच त्यांची मजबूती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं फिनिशिंग मटेरियल वापरलं जातं. यासाठी नैसर्गिक दगड, सिरामिक मटेरियल आणि आर्किटेक्चरल काचेचा उपयोग केला जातो. पारंपरिक बांधकामामध्ये नैसर्गिक दगडांचा उपयोग हा फिनिशिंग मटेरियल म्हणून वर्षानुवर्ष केला जात आहे. बांधकामाच्या सौंदर्याबरोबरच त्याची मजबूतीही आपण पाहिली आहे. यात ग्रॅनाइट, संगमरवर, लाइमस्टोन, कडप्पा यांचा वापर केला जातो. इमारतीच्या बाहेरील किंवा आतील भिंतींच्या वरच्या थरासाठी, फ्लोरिंगसाठी आणि रकाने तयार करण्यासाठी नैसर्गिक दगडाचा वापर करतात. कॉन्क्रीटच्या वरील भागाचे सुशोभीकरण करताना त्यामध्ये लहान लहान दगडांचा वापर केला जातो. आर्टिफिशियल फिनिशिंग मटेरियलमध्ये सर्वाधिक वापर हा सिरामिक पासून बनवलेल्या डेकोरेटिव्ह वस्तूंचा होतो. यामध्ये लादी आणि टाइल्सचा समावेश होतो. इमारती, घरं, ऑफिसेसच्या बांधकामात सिरामिक लादी आणि टाइल्स लावल्या जातात. चला तर मग वेगवेगळ्या प्रकारच्या टाइल्स पाहूया. मेटल रूफ टाइल्स, कॉन्क्रीट रूफ टाइल्स, कंपोजिट रूफ टाइल्स, सोलर रूफ टाइल्स, क्ले रूफ टाइल्स, सिंथेटिक स्पॅनिश बॅरल रूफ, सिंथेटिक स्लेट रूफ टाइल्स. आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लाद्या पाहूयात. पोर्सिलेन, विट्रिफाईड, टेराजो, स्टोन आणि सिमेंट. फिनिशिंग मटेरियलची आणखी एक पद्धत म्हणजे भिंतीवर प्लास्टर करणे. वीट, ब्लॉक किंवा दगडाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सर्व भिंती आणि छतावर पडलेले लहान मोठे छिद्र बंद करण्यासाठी सर्व भिंती सपाट, चकचकीत दिसाव्यात यासाठी प्लास्टरिंग केलं जातं. सिमेंट, बारीक रेती आणि पाण्याच्या मिश्रणाने प्लास्टर तयार केलं जातं. प्लास्टरिंगचा उद्देश खरखरीत पृष्ठभागाला गुळगुळीत आणि टिकाऊ बनवणं, इमारतीच्या बाहेरील भागावर सुरक्षा आवरण निर्माण करणं, ओबडधोबड विटांची रचना आणि दोन विटांमधील जोड झाकणं, बांधकाम अधिक मजबूत करणं, बांधकामाचं ऊन, पाऊस, थंडी आणि पाण्यापासून संरक्षण करणं. इमारतीचं रंगकाम करण्यापूर्वी त्याला प्लास्टर करणं गरजेचं असतं. आता तुमच्यासाठी एक कार्य आहे. तुमच्या जवळच्या सिरामिक साहित्य विकणाऱ्या दुकानात जाऊन तिथल्या टाइल्सच्या डिझाईन, पॅटर्न आणि आकारांचं निरीक्षण करा.